नेहाचा ऑफिसमधला पहिलाच दिवस होता. सकाळच्या हलक्या पावसाने शहराला एक वेगळीच ताजगी दिली होती. हातात जॉईनिंग फाईल, चेहऱ्यावर थोडी भीती आणि थोडी उत्सुकता आणि मनात हजारो प्रश्न घेऊन ती ऑफिसच्या काचेच्या दरवाजातून आत आली. तिच्या पावलांचा आवाज हलका अजून रिसेप्शनपर्यंत पोचला नव्हता, तेवढ्यात समोरून कोणीतरी येत होतं. पांढरा शर्ट, काळी पॅन्ट, हातात लॅपटॉप, चेहऱ्यावर शांत हसू आणि डोळ्यांत अशी निरागसता की क्षणभर वेळच थांबावा. आणि तो होता आदित्य. दोघे समोरासमोर आले. नेहाच्या हातातून फाईल खाली पडली. आदित्य पटकन खाली वाकला. नेहाही वाकली आणि दोघांचे हात एकाच कागदावर एका क्षणी स्पर्शले. क्षणभर दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. त्या चार डोळ्यांमध्ये काहीतरी होतं. ना ओळख, ना संवाद, पण तरीही मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक हळूवार भावना जन्माला आली होती. सॉरी, नेहा हळूच म्हणाली. त्यावर आदित्य थोडासा हसला आणि म्हणाला, पहिला दिवस आहे ना, टेन्शन घेऊ नका, सगळं छान होईल. त्याच्या त्या एका वाक्याने नेहाच्या मनात काहीतरी कायमचं कोरलं गेलं. त्या दिवशी ऑफिसमध्ये अनेक लोक भेटले, पण तिच्या मनात मात्र फक्त एकच चेहरा पुन्हा पुन्हा उमटत राहिला आणि तो चेहरा होता आदित्यचा. आणि कदाचित आदित्यच्याही मनात त्या दिवसापासून एकच नाव हलकेच रुजायला लागलं होतं, ते म्हणजे नेहा. काही दिवस गेले. आता दोघे रोज ऑफिसमध्ये भेटू लागले. गुड मॉर्निंग, कॉफी झाली का, आज खूप काम आहे ना, इतक्यात साध्या गप्पा. पण त्या छोट्या छोट्या संवादात दोघांच्याही दिवसाची सुरुवात व्हायची. नेहा कधी नकळत आदित्यकडे पाहायची आणि जसं तो तिच्याकडे पाहायचा तसं ती लगेच नजर खाली करायची. आदित्यही फार बोलका नव्हता, पण नेहा हसली की त्याच्या चेहऱ्यावरचं हसू आपोआप अजून खुलून जायचं. एक दिवस पाऊस सुरू होता. ऑफिस सुटलं. नेहा बाहेर उभी होती. तेवढ्यात आदित्य तिच्याजवळ आला. छत्री आहे, असं आदित्यने विचारलं. नेहाने नाही म्हणून आपली मान हलवली. त्याने हळूच आपली छत्री तिच्यासमोर धरली आणि तिला म्हणाला, चला सोडतो. त्या एका छत्रीत दोघे चालत होते. बाहेर पाऊस बरसत होता आणि आत दोन हृदयांमध्ये शांतपणे प्रेम फुलत होतं. त्या दिवसानंतर दोघे अधिक वेळ एकत्र घालवू लागले. दोघंही एकत्र लंच करू लागले. कॉफी जरी प्यायची असेल तरी दोघं एकत्रच कॉफी प्यायला जायचे. कामात एकमेकांची मदत करायचे आणि नकळत एकमेकांची सवय. एक दिवस नेहा ऑफिसला आली नाही. संपूर्ण दिवस आदित्यचं कामात मनच लागेना, कारण नेहा आली नाही. प्रत्येक काही मिनिटांनी त्याची नजर दरवाजाकडे जायची आणि संध्याकाळी नेहाचा मेसेज आला, आदित्य, मला थोडा ताप आहे. तो मेसेज वाचताच आदित्यच्या चेहऱ्यावरची काळजी स्पष्ट दिसत होती. त्याला तेव्हाच समजलं, ही फक्त मैत्री नाही, तर हे माझं प्रेम आहे. आणि त्याच रात्री नेहाही फोन हातात घेऊन हसत होती, कारण दिवसभरात तिला सर्वात जास्त आठवण आली होती ती म्हणजे आदित्यची. त्यांच्या दोघांच्या मनाची एकच स्थिती होती. ऑफिसच्या टेरेसवर संध्याकाळचा गार वारा वाहत होता. संपूर्ण शहर दिव्यांनी उजळत होतं. दोघे शांत उभे होते. दोघांकडेही बोलायला खूप काही होतं, पण दोघांनाही शब्द सापडत नव्हते. आदित्यने हळूच नेहाकडे पाहिलं आणि म्हणाला, नेहा. ती त्याच्याकडे वळाली. माहीत नाही कधी झालं, पण तुझ्याशिवाय ऑफिस दिवस काहीच पूर्ण वाटत नाही. नेहाच्या डोळ्यांत आनंदाश्रू चमकले आणि यावर ती हसली आणि ती आदित्यला म्हणाली, आदित्य, मलाही सेम असंच झालं आहे. पहिल्याच दिवशी
तू भेटलीस आणि मन तुझ्याकडेच राहिलं. दोघे काही क्षण फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. त्या नजरेतच हजारो प्रश्न होते, शब्द होते. त्या दिवसानंतर ऑफिस तसंच होतं. डेस्क तोच होता, कॉरिडॉर तोच, कॉफी मशीनही तेच. आणि बदललं होतं ते फक्त आता प्रत्येक सकाळ दोघांसाठी खास झाली होती. कारण ऑफिसमध्ये फक्त काम नव्हतं, तर एकमेकांची वाट पाहणारं प्रेम होतं. आदित्यचा हात नेहाच्या हातात होता. तो हलकेच म्हणाला, पहिल्याच दिवशी तुझ्याकडे पाहिलं आणि मनाने माझा निर्णय घेतला होता. माझ्या प्रत्येक उद्याच्या सकाळी तूच असशील. यावर नेहा मात्र हसली. तिने त्याचा हात आणखी घट्ट पकडला. बाहेर पुन्हा हलका पाऊस सुरू झाला आणि त्या पावसाच्या साक्षीने दोन ओळखीची मनांची पहिली नजरेत सुरू झालेली प्रेमकथा आयुष्यभरासाठी एकमेकांची झाली. तुम्हाला या पुढचा पार्ट बघायचा असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून नमस्कार.